श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता नवरात्रीमध्ये आपण प्रत्येकजण कुलदेवीची सेवा करत असतो, कुलदेवीचं पारायण करत असतो. आणि खरं तर ते करायलाच पाहिजे, कारण काय असतं की जी कुलदेवी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपल्या घराचं संरक्षण करत असते. अगदी आपण येण्याच्या कितीतरी आधीपासून ती आपल्या देहऱ्यावरती विराजमान असते. तिची सेवा करण्याचा हा खरं तर नवरात्र हा अत्यंत उत्तम काळ आहे. खरं तर तिची सेवा आपल्याला रोजच करायला पाहिजे. पण अनेक वेळा होतं काय की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दुर्गा सप्तशती पारायण, कुंकुमार्जन विधी असे अनेक विधी जे आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला देवीची सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळं आपण फक्त देवपूजाच करत असतो, फार काही आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. पण नवरात्रीमध्ये देवी जागृत अवस्थेमध्ये असते, स्वतः देवी पृथ्वीवर आलेली असते. आणि खरं तर नवरात्रीमध्ये प्रत्येकाने जास्तीत जास्त वेळात वेळ काढून सेवा ही करायलाच पाहिजे. कारण जर आपण सेवा नाही केली तर काय होतं, अनेक वेळा आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे काहीच असं चांगलं होत नाही. आपल्याला कळत नाही की आपण नेमकं असं का करते. कुणी ना कुणी सतत आजारी असतं, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, कुणाला नोकरी लागत नाही, कुणाचं लग्न जमत नाही. तर तर सतत भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात, घरात पैसा येत नाही, आला तर तो अनेक मार्गाने निघून जातो, आपल्याजवळ पैसा टिकत नाही, अशा अनेक गोष्टी घडत असतात. तर याचं एक कारण असंही असू शकतं की आपल्याकडून कुलदेवीची सेवा शक्य होईल तेवढी होत नाही. आता असं एखाद्याला वाटू शकतं की कुलदेवी जर आपली आई आहे, तिला आपण आई म्हणतो, तर देवी कधीच नाराज होत नाही. पण तिला सांगायचं असतं की तुम्ही इकडच्या तिकडच्या चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा कुलदेवीची सेवा करूनसुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. त्यामुळं अनेक वेळा माणसं अनेक गोष्टी करत असतात, पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की देव्हाऱ्यावरती जी कुलदेवी आहे तिची जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला चांगला फरक पडू शकतो. सेवा करू शकतो आपण. तर आपण कुलदेवीचं दुर्गा सप्तशती पारायण करू शकतो, आपण मंत्र जप करू शकतो आपण. आणि त्याचबरोबर अनेक कुंकुमार्जन वगैरे असे अनेक विधी आहेत जे करायलाच हवेत, ते करणं अत्यंत गरजेचं आहे. पण दुर्गा सप्तशती पारायण, खरं तर दुर्गा सप्तशती ग्रंथ हा मार्तंड ऋषीने लिहिलेला अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली हा ग्रंथ आहे. खरं तर ह्या ग्रंथाचं पारायण करणं आणि ते दुर्गा सप्तशती पारायण नवरात्रीमध्ये करणं ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नवरात्रीमध्ये जर दुर्गा सप्तशती पारायण केलं तर त्याचं कित्येक पटीनं जास्त प्रमाणात फळ मिळतं. आता पारायण करणाऱ्यांनी काय नियम पाळायचे आहेत, किंवा पारायण केलं किंवा नाही केलं तरी आपल्याला नवरात्रीमध्ये काही नियम पाळायचे असतात. तर आता नियम म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला बेडवरती बसायचं नाही, झोपायचं नाही. तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा किंवा नका करू, पण या नवरात्रीमध्ये आपल्याला जमिनीवरच सतरंजी टाकून जमिनीवरच झोपायचं आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे. आपल्याला तामसी पदार्थ, कांदा, लसूण, मांसाहार या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य आहेत. शक्तिदान धर्म करायचा आहे. काळे कपडे आपल्याला घालायचे नाहीत. शिवाय जी व्यक्ती दुर्गा सप्तशती पारायण करणार आहे तिनं ग्रंथ वाचन सुरुवात करताना तिच्या अंगावर साडी असायला हवी, केस बांधलेले असायला हवेत, कपाळावर कुंकू लावलेलं असायला हवं, हातामध्ये काचेच्या बांगड्या असायला हवेत. अशा पद्धतीनं आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. दुर्गा सप्तशती पारायण ग्रंथ मनातल्या मनात वाचायचा नाही किंवा अत्यंत मोठ्यानंही वाचायचा नाही. तर आपल्याला प्रत्येकाला असे नियम पाळून आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण करायचं आहे. आणि दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य झालं नाही तरीही आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. नवरात्रीमध्ये नखे कापणे, केस कापणे, दाढी करणे, कुणाला वाईट साईड बोलणे ह्या गोष्टीसुद्धा वर्ज्य आहेत. आणि खरं तर नेहमीच आपलं वर्तन असं असावं की समोरच्याला दुखावून कधीही देवभक्ती कधीच पूर्ण होत नाही. दुर्गा सप्तशती पारायण केल्यामुळं आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो. अनेक वर्षापासून अनेक वेळा जी अडकलेली कामे असतात ती नक्कीच मार्गी लागतात. जर कोणाचं कोर्ट कचेरी वगैरे चालू असेल तर त्यातूनही चांगलं फळ आपल्याला मिळतं. अनेक फायदे आहेत या दुर्गा सप्तशती पारायणाचे. त्यामुळं प्रत्येकानं एक तरी पारायण करण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि नियम पाळून आपल्याला पारायण करायचं आहे. कारण नियम पाळून जर आपण
कुठलीही कोणत्याही देवाची जर सेवा करत असताना आपण नियम पाळून जर केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं. तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण केल्यानंतर खूप चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की घरामध्ये अनेक गोष्टी ज्या पूर्वी घडत नव्हत्या, चांगल्या गोष्टी घडत नव्हत्या, त्या आता अचानक घडायला लागलेल्या आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा अत्यंत उत्तम काळ असा आहे. त्यामुळं प्रत्येकानं जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायलाच हवी. श्री स्वामी समर्थ.